नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घराच्या दारात कोणती झाडं लावायला पाहिजे आणि कोणती लावायला नाही पाहिजे हे सांगणार आहे. झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्त्व आहे. घरात झाड लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतच, पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं. झाडांचा आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडतो. काही झाडं ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात, अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात, तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव सुद्धा पडतो. पण मग कोणती झाडं आहेत, की ज्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि कोणती झाडं अशी आहेत ज्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो? हे सगळं आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो, पण अशी सुद्धा काही झाडं आहेत, जी अशुभही मानली जातात. सुरुवातीला बोलूया आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल. त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं तुळशीचं. तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे. प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच. तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी असं दोन्ही दृष्ट्या महत्त्व आहे. आयुर्वेदातही त्यामुळे तुळशीला स्थान आहे. तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. श्रीहरी विष्णूंना तुळशीची पानं प्रिय आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल, तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवत नाही. तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते. असंच दुसरं एक झाड म्हणजे बेलाचं झाड. ज्यांच्या दारात बेलाचं झाड असतं त्या व्यक्ती सुद्धा नेहमी सुखी असतात. बेलाचं झाड खूप मोठं असतं, ते अंगणात लावावं असं सुद्धा म्हटलं जातं. हे झाड दारात लावल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते. आणि हेच बेलाचं झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो. कारण महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. त्याचबरोबर राहू केतूच्या दुष्प्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या झाडांमुळे संरक्षण होते. पुढचं झाड आहे लिंबाचं झाड. लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना आकर्षित करते. म्हणून जर घरात लिंबाचं झाड असेल तर आपल्या घरावर कोणाची वाईट दृष्टी पडत नाही. तसंच आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहतं असं म्हटलं जातं. त्यानंतरचं झाड म्हणजे मंदार किंवा रुई. मंदार वृक्ष सुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानलं जातं. मंदार वृक्षाची फुलं महादेवांना, गणपती बाप्पाला तसंच हनुमंतालाही प्रिय असतात. मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांचं निवारण करतो. ज्यांच्या घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचे झाड असेल किंवा ते आपोआप उगवलेलं असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे. त्यांना कशाचीही कमतरता कधीही भासत नाही. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषांचा परिहार होण्यासाठी सुद्धा तसंच जर एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते. त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं. त्यानंतरचं शुभ झाड आहे केळीचं झाड. केळीचं झाड ही आपल्या घरासाठी शुभ असतं. केळीचे झाड आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येते. तसंच केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य असते असे म्हटले जाते. आणि म्हणूनच ज्याच्या घराच्या आसपास केळीचं झाड असतं त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं. तसंच घरात सुख समृद्धी कायम राहते. त्यानंतरचं झाड म्हणजे नारळाचं झाड. कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो. नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानलं जातं. ज्या घराच्या अंगणात नारळाचं झाड असतं अशा घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी आणि वैभव कायम राहतं. सदस्यांना समाजात मान-सन्मान मिळतो. या यादीमध्ये आणखीन एका झाडाची भर पडते आहे आणि ते म्हणजे आवळ्याचं झाड आणि आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे. आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते. ही होती सकारात्मक झाडं, परंतु काही झाडं अशी असतात ज्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडं आपल्या घराच्या आसपास लावू नये. चला तर जाणून घेऊया कोणकोणती आहेत ती झाडं. घराच्या आसपास कधीही काटेरी झाड लावू नये. तसंच ज्या झाडांची पानं विषारी आहे किंवा तोडल्यास दूध निघतं अशी झाडं आपल्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये कधीही लावू नये. याला मंदार वृक्ष मात्र अपवाद आहे. तसेच चिंचेचं झाड, बोराचं झाड ही नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारं झाड आहे. त्यामुळे ते घराच्या आसपास असू नये. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घराच्या दारात कोणकोणती झाडं लावायला पाहिजे आणि कोणती लावायला नाही पाहिजे हे सांगितलं आहे. धन्यवाद.